रामकृष्ण हरी. भगवंत हा कृपाळू आहे, दयाळू आहे आणि प्रेमळ आहे. या भगवंताने ही सृष्टी निर्माण केली आणि या सगळ्या जीवसृष्टीला एक प्रकारचं वरदान दिलं. त्याला जे जे पाहिजे त्या सगळ्या गोष्टी भगवंताने निर्माण केलेल्या आहेत. आपण पाहतो उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतुचक्र निर्माण केलं. प्रत्येक ऋतूची एक विशेषता आहे आणि ते माणसासाठी, या सृष्टीसाठी तितकेच ते ऋतू गरजेचे असतात, म्हणून ऋतूंची निर्मिती केली. एखाद्याने थोडाफार दानधर्म केला तर आपण त्याला दानशूर म्हणतो, परंतु भगवंताने ही सृष्टी निर्माण केली. पहा, सूर्य सगळ्यांना प्रकाश देतो, हे झाडं सावली देतात, ही पृथ्वी सगळ्यांचा भार सहन करते, चंद्र सगळ्यांना शीतल छाया देतो. म्हणजे अशा प्रकारचं जे कार्य आहे ते भगवंतानी केलेलं आहे. एखाद्याने पाणपोळी टाकली तर तो तिथं त्याचं नाव लिहितो आणि याचं सौजन्य यांच्यातर्फे असं लिहिलं जातं. परंतु भगवंताने तर पाऊस दिला, नद्या, पर्वत, हे सागर, डोंगर, झाडं, ही भगवंताची लीला जर आपण पाहिली तर अद्भुत आहे, अवर्णनीय आहे. एवढं भगवंताने आपल्याला भरभरून दिलेलं आहे. म्हणून त्या भगवंताची आपण आठवण ठेवली पाहिजे, या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. संत शेख महम्मद महाराज एका ओवीतून म्हणतात, शेख महम्मद सांगे ईश्वर सौभाग्य, नवखंड पृथ्वी जयाचा भोग, अनेक 14 भुवनी उपभोग, करोनी अकर्ता माळी. ही समस्त सृष्टी ब्रह्मांड ज्याने निर्माण केलं तो भगवंत अहंकारी नाही, मीच केलं असं कधीही सांगत नाही. तो सगळं करून अकर्ता राहतो. तो असा एकमाळी आहे जो आपल्यासाठी तो सगळं करत असतो. म्हणून या भगवंताने जे जे केलं आहे त्यासाठी आपण आभार मानले पाहिजे. हा पंचमहाभूतांचा शरीररूपी गोळा आपल्याला दिला आणि त्याच्यात चैतन्य भरलं, आत्मतत्व भरलं, आपल्याला ज्ञान दिलं, बुद्धी दिली. ह्या सगळ्या गोष्टी भगवंताने आपल्याला मोफत पुरविल्या. मग ज्या भगवंताने हा अनमोल देह दिला, मनुष्य जन्म रत्न तेथे काहो वाईटपण, नरदेह संचित दैवे सर्वानुभूती गोड व्हावे. मग हा दैवयोगाने आपल्याला भगवंताने दिलेला नरदेह आहे. नरदेह दिला म्हणून आपण या भगवंताचे आभार मानले पाहिजे आणि जो संतांचा जो जीवन आदर्श आहे आपण तो घेतला पाहिजे. या संतांनी आपल्याला ग्रंथांमधून हे अनमोल ज्ञान आपल्यासाठी दिलं. आपण ते वाचलं पाहिजे, जतन केलं पाहिजे आणि त्यानुसार आपण जर वागलो तर नक्की आपल्या जीवनाचा सुद्धा उद्धार होईल आणि भगवंताची प्राप्ती होईल. रामकृष्ण हरी.